अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज नागपुरात रामरक्षा आंदोलन करत रामरक्षा पठण केलं आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। रामरक्षा येते का विचारणाऱ्यांना ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर, रामरक्षा म्हणणं तुमचं काम, रामरक्षा करणं आमचं। उद्धव ठाकरेंचं नागपुरातून फडणवीसांवर टीकास्त्र। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नागपुरात रामरक्षा आंदोलन केले। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात रामरक्षा पठण करण्यात आलं। यावेळी आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पुन्हा एकदा राम मंदिराच्या लढ्याला सुरुवात करतो आहोत। मंदिर लुटीचा विषय आम्ही जोपर्यंत धसास लागत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही। मुंबईमध्ये केले, नागपूरमध्ये केले, मी तर राज्यात सगळीकडे जाणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ त्याच्या सुद्धा दर्शनाला जाऊन मी महाआरती करेन। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी रामरक्षा वाचावी अशी टीका केली होती। त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, रामरक्षा म्हणणं तुमचं काम असेल, पण रामरक्षा करणं आमचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत, तसेच मनात भाव नसताना रामरक्षा म्हणण्याला अर्थ नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय। पण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत, मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये। याच भाषणात उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली। पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केलेत। तसेच दिपके या आंदोलकावर शाई फेकल्याच्या घटनेचाही उल्लेख करत भाजपवर मानवता हरवल्याचा आरोप केलाय। ज्या भाजपनं रामाच्या नावानं मतं मागितली त्या भाजपच्या अंगात सैतान घुसला आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली, काय जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले, चादरी बिदरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले। तो दिपके तिकडे बसलाय, त्याला पण मारहाण केली, त्याच्या अंगावर शाई फेकली आणि ज्या पद्धतीने सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हेच विचारलं की श्रीराम आहे काय झाले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली। उद्धवजींना शेवटी जो राम का नहीं वो किसी काम का नहीं हे समजलं, याचा आनंद आहे असं म्हणत त्यांनी त्यांचं स्वागत केलं। मात्र केवळ राजकीय कार्यक्रम न करता रामरक्षा वाचावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। राम मंदिराच्या कथित दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून सुरू झालेला वाद आता राजकीय आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोचलाय। नागपुरातील रामरक्षा आंदोलन आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत। या घडामोडींवर आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।